आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण भगवद्गीतेचा अध्याय 15 आपल्याला नेमका मी कोण या प्रश्नाचं खूप छान पद्धतीने उत्तर देतो. आपण स्वतःला देह समजतो. नाव, नाती, जबाबदाऱ्या, पद यातच आपण स्वतःला शोधत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या असतात. पण जे बदलत नाही ते जर का आपल्याला समजलं तर आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख झाली असं समजलं जाईल. आज थोडा स्वतःसाठी नक्की वेळ काढा. डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा की मी नेमका कोण आहे. देह, नाव, नाती, जबाबदाऱ्या, पद या सगळ्याच्या पलीकडे मी काहीतरी आहे. आपण आज इथे एका झाडाचं उदाहरण घेऊ. संसाराचं उलटं झाड. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, संसाराचं उलटं झाड. श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात की हा जो संसार आहे हा एका उलट्या झाडासारखा आहे. म्हणजे मूळ वर आणि फांद्या सगळ्या खाली पसरलेल्या आहेत. मूळ म्हणजे परमात्मा आणि फांद्या म्हणजे आपले कर्म, सुख दुःख, नाती गोती. आपण मात्र फक्त फांद्या पकडून बसतो. नाती गोती, मान सन्मान, पैसा पाणी सगळं. पण मूळ म्हणजे आपण त्या परमात्म्यालाच विसरून जातो. आपण त्या झाडातून बाहेर कसं पडायचं. तर श्रीकृष्णांनी सांगितलंय वैराग्याची कुऱ्हाड. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे पण वैराग्याची कुऱ्हाड. आता वैराग्य म्हणजे सर्व सोडून देणं नाही, तर वैराग्य म्हणजे सगळ्या गोष्टीत अडकून न पडणं. नाती ठेवा, जबाबदाऱ्या पार पाडा, पण ह्या सगळ्यामध्ये स्वतःला हरवून नका देऊ, स्वतःला अडकवून नका घेऊ. आता ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण 3 सत्य सांगतात की देह नाश पावतो, आत्मा नाश पावत नाही. तर आपण स्वतःला फक्त देह समजतो, म्हणून देहाला होणाऱ्या वेदना आपल्या मनाला जास्त बोचतात. आणि जेव्हा आपल्याला समजतं ना की मी काही फक्त देह नाही, तर मी आत्मा म्हणजे या परमात्म्याचा एक छोटासा अंश पण आहे, तर आपल्याला होणारं दुःख थोडं हलकं होतं आणि मन पण शांत होऊन जातं. आता पुरुषोत्तम, पुरुषोत्तम म्हणजे देहाच्या पण पलीकडे आणि आपल्या आत्म्याच्या पण पलीकडे, जो सर्वांना आधार देतो. सूर्याला तेज देतो, चंद्राला शीतलता देतो, आपल्याला श्वास देतो, म्हणजे तो आपल्या आतमध्येच आहे. आपल्या अंतरात्म्यात तो पुरुषोत्तम वसलेला असतो. आता तू जे काही आहेस, आजचा संदेश सांगते, तू जे काही आहेस ऍक्च्युली त्याच्यापेक्षा तू काहीतरी खूप मोठा आहेस, म्हणजे त्या परमात्म्याचा तू अंश आहेस. तर अपयशाने तू लहानही होत नाही आणि यशाने काही खूप मोठाही होत नाही. तू आत्मा आहे, शांत, स्थिर आणि पूर्ण. ही जाणीव रोज ठेवली तर आयुष्य आपोआप हलकं होईल. तुम्ही फक्त तुमचं मूळ ओळखा, फांद्या आपोआप सुटतील. देह नाही तर आत्मा ओळखा आणि हळूहळू तुम्हाला त्या परमेश्वरात आपोआप विसावा मिळेल. आज एवढंच. उद्या परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. श्रीकृष्ण अर्पणमस्तू.